नमस्कार मंडळी. तर बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग बनवत आहे आणि तो अपलोडही करत आहे. सो तुम्ही खूप मिस केलं असेल माझ्या व्लॉग्सना आणि बऱ्याच व्हिडिओजना सुद्धा. सो मी जवळजवळ 2-1 महिन्यांनी व्लॉग अपलोड करते, तर तुम्ही माझ्या व्लॉगला पूर्ण पाहाल याची खात्री आहे. तर आजचा जो व्लॉग आहे तो आहे गुढीपाडव्याचा, म्हणजे 2-3 दिवसापूर्वीचा. तर आम्ही एक छोटीशी पूजा केली होती. नवीन घरात नवीन संसार सुरू करत होतो, तर एक छोटीशी पूजा केली होती. तर त्याचा व्हिडिओ हा आजचा व्लॉग असणार आहे. तर आजचा व्लॉग पूर्ण पाहायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. गुढीपाडवा होऊन गेला नुकताच, तर हा माझ्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा होता. सो खूप स्पेशल होता माझ्यासाठी आणि स्पेशल व्यक्तीसोबत वेळही घालवायला मिळणार होता त्या दिवसापासून. सो तर लग्नानंतरचा पहिला सण हा होळी होता, पण खऱ्या अर्थाने पाडवा होता. सो एन्जॉय केला आणि खूप दगदगसुद्धा झाली. तर ती आजच्या व्लॉगमध्ये मी अपलोड करते. आणि तुम्ही हातावर मेहंदी बघत असाल तर ती मी गुढीपाडव्यानिमित्त काढून घेतली होती. मला मेहंदी काढायला फार आवडते. सो काढायला म्हणजे दुसऱ्यांच्या हातावर काढायला नाही, माझ्या हातावर काढलेली बघायला. मला मेहंदी काढता येत नाही. सो तर असा व्लॉग आहे आजचा. तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा आणि खूप दिवसांनी तुम्हाला भेटते, तर व्लॉगला पूर्णपणे पाहायला विसरू नका. तर तुम्हाला एक खास गोष्ट सुद्धा दाखवायची आहे. गुढीपाडवा होऊन गेला आहे ना, तर नवऱ्याने मला छानसे गिफ्ट दिलेलं आहे. तर मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला शो करते ते. ती बघा, ही साडी छान दिलेली आहे. खूप सॉफ्ट मटेरियल आहे. मी काय मार्केटिंग वगैरे करत नाहीये, पण मला फार छान आवडलेली आहे. कशी दिसते माझ्या अंगावर तुम्ही नक्की सांगा. आणि हा रंग मला खुलून दिसेल का हेही नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कलर वाईज म्हणजे डे वाईज कलर घालता का? कारण की मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे डे वाईज कलर घालताना. सो तुम्ही फॉलो करता का ही गोष्ट हे नक्की सांगा. तर ही माझी साडी आहे, मला फार आवडली. अचानक सरप्राईज मिळालेलं आहे मला ह्या गोष्टीचं, तुम्ही बघू शकता. आणि छान त्याला असे हे आहेत, डिझाईन पण छान आहे त्याच्यावरची, प्लेन पण युनिक वाटते. तर मी ही लवकरात लवकर रेडी करून नेसून तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर नक्कीच करेन. तर तो व्हिडिओ पाहायला तुम्ही नक्की माझ्या अकाउंटला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता खऱ्या अर्थानं मी व्लॉगला सुरुवात करत आहे. तर हा आहे माझा पाडव्याचा लुक. छान बांगड्या घातलेल्या आहेत आणि मेहंदीसुद्धा छान रंगलेली आहे. या व्हिडिओचा खटाटोप म्हणजे तुम्हाला साडी दाखवण्यासाठी. हा पण वरती ॲप्रन आहे, कारण की काम काही सुटलेली नाही आहेत. दिवस पहिला असला तरी कामांचा काही रीक संपत नव्हता. तर ही साडी मला माझ्या नवऱ्याने पाडव्याला दिली होती. दिवाळीच्या पाडव्याला, ह्या पाडव्याला नाही काही. ही बघा, कामांचा लोट चालूच आहे. मी आणि माझा नवरा साफसफाई करत होतो. घर जरी आवरलेलं असलं तरी धूळही साचते. हा माझा लुक कसा वाटलाय तुम्हाला? खूप दमले, गरमी पण फार होते, पण पाडव्याची खूप खुशी आहे. आणि हा
जो फ्लाइंग किस मी दिला आहे तो माझ्या खास मेहंदीसाठी आहे, बाकी कशासाठी नाही बरं. हा आहे आमचा पिकू. पिकू म्हणजे पक्ष्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे. तर हा पण आमच्यासोबतच असतो. त्याला घेऊन आलोय, पहिलाच दिवस आहे त्याचा इकडे, सो तो इकडे तिकडे बघतोय, थोडा विथरल्यासारखा झाला, अजून कम्फर्टेबल झाला नाही तो. तर ही आहे मी आणि हे आहेत माझे अहो. तर पाडवाची दुपार झालेली आहे आणि आम्ही दुपारी आलेलो, सो आम्ही तेव्हाच तोरण लावलेलं आहे छान. तेव्हाच पाईपची साफसफाई सुद्धा चाललेली आहे आणि मोजमाप करून तोरण लावायला सुरुवात केली आहे. तोरणाचं माप घेतलं आणि बघितलं की कसं पुरेल. सण म्हटलं की कसं एक उत्साहाचं वातावरण असतं प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनात असतं ते उत्साहाचं वातावरण. त्यातूनच आपण बऱ्याच गोष्टी स्वतःहून करतो आणि कधीही न केलेल्या गोष्टी सुद्धा आनंदाने त्या दिवशी आपण करतो. मग ती घराची साफसफाई असू दे किंवा घराची असू दे सजावट. तर या पाडव्याला तुम्ही काय काय सजावट केली होती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्लॉग कसा वाटतोय हे शेवटपर्यंत पहा आणि करायला विसरू नका. मम्मा म्हटलं नीट कर जरा. हां हां बस, हां बस बस. एवढी तयारी लग्नात तरी केली होतीस काय कधी? हां, ह्याच्यापेक्षा जास्ती केली होती. चल सुरू. ये असं काही करू काय का? जाऊ दे असं. थोडं पुढे काय काय सजवूया? मुलगा सजवूया. जरा मला सेट करू द्या. थोडंसं एकदम मुक्ती जाते. आता हलू नको, असं वर बीर खाली होऊ नको. खाली झालंच चालेल, वर नको होस. अजून पॅकेट आहे ना तिकडे? होलीच आहे, होली सेट. काय? होली सेट करू. त्याच्यात काय किती फुलं आहेत? आणि गोंड्याची सेट. मग ही अशी पूजेला वापरूया ना? हां, थोडीशी वापर डेकोरेशन. गोंड्याची ते सोडवतो ना आपण, सोडव का? काय सोडवलं? तोडणं ना? हां. बघ आधी काय ते काय उठणार. नाही काय आलं? काय नाही. व्हिडिओ एडिट नाही होगा. उंब्या सजवायचा आहे, गॅस आणि सजवायचं 3 वर्ष सजवायचं. म्हणून मी पिवळी पण तुला घेतली, पण काय इट्स ओके. आधी बोलला असतास तर मी खाली घेतलंच ना आमच्या इथे. आणि झेप्टोवर पिवळी नव्हती अवेलेबल, फक्त अरे आमच्या इथे खाली घेतली असती आमच्या इथे. अशी पूर्ण सजवू का? पूर्ण अशी स्लॅन्डर पे टाकून ना जमलं. अरे तुला डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय, मला विचारतोस की हे खालचं सजवायचं. हां खाली सगळं मग ते काढून वापरता पण येते. सगळी की अशी तोडून तोडून नाही अशी ठेव फुलं गोंड्याची ठेव. तुला इथे पण लावायची ना? मग ती एक पाकिट पुरेल तुला इथे. उंबऱ्याचे इथे हां मग उमऱ्याला एक पाकिट बाद झालं, खूप झालं. फोडून आणि तिच्या याद ना लागता काय लाल आहे. 3 तिच्या मिनिटाचं फुटेज खाल्लं. वा तू अर्धा कट होतोस. हां आता वर 100 वेळ केस नीट करतो. हो नाही करतो म्हणजे ना उगणार आहेत की फुलं तू पंखा आहे. राहू दे तसं. असं बायकोचं ऐकायचं नाही थोडं. झेपटो का मामा कितने में पड़ा? 30 रुपयाचं बाकी नसतं. जरा मोठी छोटी बघून लाव. तेच कर.
लावतोयस ते? हा बहुतेक अर्धा तास खाणार आहे तिथे. काय सिद्धू? अर्धा तास तिथे खाणार ना माझ्या. नाही कट करायची, एवढं थोडी कुठे सुरू आहे वापरणार. अरे तसं नाही म्हणत आहे मी, आत्ताच म्हणते कट कर, आधी रेकॉर्ड तर होतंय. अशी पण लावू काय का? लाव ना साईड, अशी लावू? मी वापरते तिला पर्यंत. लाव, कंजूसगिरी करू नको. मध्ये एक वेगळं फूल लाव. आणलंच नाही तर तोरण आणलं बघा. 50 रुपये. व्हॉइस पण टाकणारच ना? ओरिजिनल वापरायचं. नाही तेच, हाच व्हॉइस ना. हां, मला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तुम्ही सर. एक पाकिट अख्खं लागलं की नाही, बोलली मी. इथे एक लागेल तुला ह्यासाठी. बरोबर, परफेक्ट. सगळं आमच्याकडे ऐकतंच झटकी पडकायच आता काय म्हणतात, सेफली बोलतोय ना सिद्धू? का रे? ऑडिओ डोंट वरी, ऑडिओ नहीं जाएगा. किती बोललीस तरी तू टाकूच नाही. चॅलेंज नको रे. का रे? तुझ्या युट्यूबला टाकेन बस. ती नाही दिसत आहे. चल पिवळी टाक, पांढरी टाक. पांढरी कोणत्याला वापरते? एक टाक ना मध्ये. नाही ठरवलं. ऐक, त्यातलं मधलं ते फूड काढ. हां, आणि ते व्हाईट लाव. आणि म्हणून आळते दोन बघ. नंतर मग तू मध्ये मध्ये अँगल चेंज करून पण केले पाहिजे. ते मला नाही येत ना, तू करणार आहेस ना. मेरा व्यू उससे पडने वाला है तुझे. मग एक एक असं करू का? नाही, छान आहे. त्याने देवाच्या इकडची जागा सजवली आणि मी दारातलं. तर फुलांचा जो चुरा केला होता आम्ही, फुलं तोडली होती पाकळ्यांचं, दारात छान सजावट केली होती. ही आयडिया त्याचीच होती, ही काही माझी आयडिया नव्हती. सो ही छान आयडिया त्यांनी मला इम्प्लिमेंट करायला सांगितली. मला पण तेच करायचं होतं. म्हणजे आता हा वरती जातोय लवकर, म्हणजे काहीतरी असेल. उलट ना, मी जसं कापलं ना तसं ते हे पण झालं, जास्ती पण दिसलं. अरे जेव्हा फोटोग्राफी तर पोस्ट करायची गरज नाही तुझी. काय वेडिंग ऑर्डर केली का आपण? बास होईल ना? हो. हे बास होईल ना? शॉर्ट्स किती किया रे हम लोग. पुढचं त्याचं सजवून झालं आणि मी मग गॅस सजवायला घेतला आणि त्याचा शॉर्टच व्हिडिओ काढला आणि त्याचं पुढील सजावट काकांनी केली.
हे सगळं करून झाल्यावर मग मी नट्टापट्टा करायला सुरुवात केली. नट्टापट्टा म्हणजे काय हो, कॉम्पॅक्ट थोडंसं. बस झाला आमचा नट्टापट्टा. मुदाकरातमोदकं सदा विमुक्तिसाधकं कडाधरावतं सकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकम्. स्वास्तिक काढायची तयारी करू का? कशाने काढायचा? कुंकू? मुदाकरातमोदकं सदा विमुक्तिसाधकं कडाधरावतं सकं विलासिलोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं. त्याने छान स्वस्तिक काढलं आणि आम्ही दुधाचा पेटचा पॅकेट छोटासा 200 ml चा मागवला होता, कारण आम्ही दूध वगैरे पीत नाही. मग सो बेस्ट थोडंसं दूध उकळू घालवायचं शास्त्रासाठी म्हणून थोडंसंच दूध आणलं आणि ते उकळू घालवलं, म्हणजे एक शुभ शकुन. जसं की माझे सासरकडची मंडळी आधी इथेच राहायची, त्यामुळे आम्ही यथासांगत नाही केलं, पण आपल्या आनंदासाठी, स्वतःच्या समजुतीसाठी आणि एक रीतिरिवाज म्हणून आम्ही पूजा केली. त्यासोबतच तिजोरीची सुद्धा पूजा केली. अमूलचं दूध. अर्धा लिटरची ती पिशवीची आणली पाहिजे. ते काय एक दिवस प्यायला असतं, संपलं असतं दूध. अमूल ताजा. दूध तर तापत ठेवत होते, त्यासाठी माचिसनी लावायचा होता गॅस, पण तो काही लागता लागेना. प्रयत्न करून झाले 10 वेळात 2-3 काड्या वाया घालवून झाल्या. तसं डायरेक्शनने, नवऱ्याच्या डायरेक्शनने मी लावायला गेले, तरी काही लागेनात. मी शेवटी एकदा परत घेतली काडी आणि जोरात ओढली, इतकी जोरात की एका फटक्यातच लागलं. काय लोक रीलसाठी काय करतात. तुझ्यासाठी ओ माझ्यासाठी मी असं बारी मिळाले. अरे गॅस बंद कर ना, बास होता. हा बागे टाका.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि नवीन ब्लॉगसाठी तयार राहा. लवकरच नवनवीन ब्लॉग्स तुमच्यासमोर येणार आहेत आणि ब्लॉगसोबतच अनेक नवीन नवीन गोष्टीसुद्धा येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर हवंच नाही का?